नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. आज अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसेवा 2019च्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत बैठक होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी प्रशासनाला तात्काळ नियुक्ती आदेश देण्याबाबत सांगितलंय. पण 15 जुलैचा GR येऊन 6 महिने झाले तरी अजून प्रशासनाकडून दिरंगाईच सुरू आहे. मंत्र्यांचे आदेश प्रशासनाकडून पायदळीत उडवले जात आहेत. साधारण 1.5 वर्ष झाले निकाल लागून पण अजून नियुक्त्या नाहीत. नैराश्यामध्ये असलेल्या 413 उमेदवारांनी आत्महत्या करावी अशी शासनाची भूमिका आहे का? नियुक्तीचे आदेश लवकरात लवकर काढले नाहीत तर 413 उमेदवार परत एकदा तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. MPSC विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या ज्या रखडल्यात. 2019चे जे निकाल लागले होते, इंटरव्ह्यू घेऊन अजूनही या नियुक्त्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या नाही आहेत. आणि अशावेळी आता साधारण याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 413 उमेदवार जे आहेत त्यांची निवड करण्यात आलेली होती. अजूनही या 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे. आणि आता या विषयाला घेऊन अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते. यानंतर भाजप नेते आशिष शेलार बोलतात. थेट जाऊया तिथे. खासदारकीसाठी आल्या आणि आता महाराष्ट्राला सावरकर शिकू पाहतायत आणि शिकवू पाहतायत. या बाबतीमध्ये शिवसेनेनेच कठोर भूमिका घ्यावी ही आमची अपेक्षा आहे. प्रियांका चतुर्वेदी यांच्या विरोधात भाजप काही आंदोलन करणार का? ज्या पद्धतीने त्यांनी माफी मागितली नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर ती पावलं सुद्धा आम्हाला उचलावी लागतील. असं जे ममता बनर्जींनी UPA नाही आहे असं विधान केलं, त्यानंतर त्यांनी सांगितलं की मोदीचा पर्याय आम्ही सगळे जे प्रादेशिक पार्टी आहे ते मिळून ठरवू शकतो. जे पराभूत मनोवृत्तीत आहे ते पर्यायाची काय चर्चा करणार? जे स्वतःच्या पायावर चालू शकत नाही ते शर्यत काय जिंकणार? जे एकमेकाचा हात घेतात रस्त्यावर चालू शकत नाही ते मोदींसमोर काय उभे राहणार? या देशातील जनतेने ज्या पद्धतीचा स्वच्छ पारदर्शी विकासात्मक कार्यक्रम मोदीजींनी सुरू केला आहे त्याच्यावर वेळोवेळी मोहर उठवली आहे. आता आम्ही एकत्र येऊ म्हणण्यामध्येच स्वतःच्या दुर्बलतेचा सार्वजनिक परिचय या सगळ्या पक्षांनी दिलेला आहे. आशिषजी पण दोन मतप्रवाह दिसले. एका बाजूला ममता बॅनर्जी असं म्हणतायत की UPA कहाँ है आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार असं म्हणतायत की भाजप विरोधी सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन चालायचं आहे. बघा, याचा अर्थ स्पष्ट आहे की ममता बॅनर्जी पवार साहेबांचे ऐकतात की नाही हाच सवाल आहे. जे चित्र दिसतंय त्यामध्ये पवार साहेबांचेही ममता बॅनर्जी ऐकत नाहीत असंच दिसतंय. काँग्रेसला ते मानित नाही, शरद पवारांचं ऐकत नाहीत आणि मग हे सगळे मिळून म्हणे स्वतः तिसरा पर्याय देणार आहेत. हे आपापसातल्या पायात पाय घालून पडणारी लोक देशाचा विकास काय करणार? जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर आज संजय राऊतांनी टीका केलेली आहे. जे आज ममतांच्या येण्यामुळे ज्यांच्या पोटात दुखतंय. जेव्हा UPचे मुख्यमंत्री आलेले होते तेव्हा हे लोक काय करत होते आणि फायनान्स सेंटर जेव्हा गुजरातला गेलं त्यावेळेला हे कधीच काही बोलले नाही. त्याला जोडून आज इथे गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा आज आलेले आहेत आणि ते पण आज इथे बैठका घेत आहेत. तर या संदर्भात आपली काय? खरं तर शिवसेनेचे स्वतःचेच दात स्वतःच्या घशात गेले. काल ममता बॅनर्जी या ज्या आल्या होत्या काल परवा, ते इथले उद्योग कारखाने आपल्या राज्यात नेण्यासाठी आल्या होत्या. त्या आल्या होत्या त्या स्वतःच्या राज्याच्या विकासासाठी. याला आमचा विरोध नाही. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विकास करून देशाचा विकास करणार, तो केलाही पाहिजे. सवाल हा होता आहे की गुप्त बैठकीमध्ये युवराजांनी, राजशिष्टाचार मंत्र्यांनी राजशिष्टाचार एकाच मुख्यमंत्र्यांना देऊन पायाभरणी का केली? शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह उघड पडलेला आहे आणि राऊत साहेबांना लक्षात आल्यामुळे आता त्याच्यावर पांघरून घालण्याचं ते काम करतायत. एवढा मोठा महाराष्ट्र द्रोह शिवसेनेने केला, हे पाप आहे. इथल्या मराठी मुलांना शिववडा आणि वडापाव विकायला द्यायचा आणि मग युवा मंत्र्यांनी, राजशिष्टाचार मंत्र्यांनी ममता बॅनर्जींना ट्रायडंटला भेटायला जायचं.
त्यानंतर बैठका त्यांनी अरेंज करण्यामध्ये मदत करण्याची शंका आहे. आणि जेव्हा सत्तेत महाराष्ट्रात बसलेल्यांनी ममता बॅनर्जींचं दूत म्हणून काम केलंय, हा महाराष्ट्रद्रोह आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आले असतील किंवा बंगालच्या मुख्यमंत्री आले असतील, ते त्यांच्या राज्याच्या हितासाठी देशभरात फिरणार असतील तर त्यावर शंका घेण्यासारखं काही नाही. आरोप आमचा आहे की युवराजांनी, युवा मंत्र्यांनी राजशिष्टाचाराने ममता बॅनर्जींना मदत केली. हा राजशिष्टाचार अन्य प्रांतांना नाही, मग ममताला का, हा सवाल आहे. आशिषजी काल जेव्हा आदित्य ठाकरे गेले होते ते हे गुजरातचे मुख्यमंत्रीसाठी ते गेलेत नाही, तो राजशिष्टाचार. बघा, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कुठल्या मुख्यमंत्र्यांना भेटावं, कुठल्याला भेटू नये, त्यांचा सवाल आहे. हिंसाचार पसरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे समर्थक त्यांना व्हायचं असेल, त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्र्यांना भेटावं, त्यांचा प्रश्न आहे. विकासाची नांदी ज्या राज्यातून देशभरामध्ये वाहते, महाराष्ट्राच्या बरोबरीने करतायत, त्या गुजरातला भेटायचं की नाही, त्यांचा प्रश्न आहे. बांगलादेशींचं समर्थक करणाऱ्या ममतांना आदित्य ठाकरेजींना भेटावं असं वाटतं, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून ममता बॅनर्जींना ते का भेटले, हा सवाल आमचा आहे. ती गुप्त बैठक का होती? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना असा राजशिष्टाचार तुम्ही दिला नाही, आमचं काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्रातले रोजगार कारखाने, रोजगारदार यांना पळवण्यासाठी आदित्य ठाकरे भेटले, ही शंका आहे. आणि म्हणून तो महाराष्ट्रद्रोह शिवसेनेने केलाय, त्याचं पहिलं उत्तर द्या. आशिषजी, तुम्ही असं म्हणता आहात की ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरेंमध्ये जी चर्चा झाली ती उघड झाली पाहिजे. तर काही जण असाही मुद्दा उपस्थित करतायत की लोकसभा निवडणुकीच्या आधी अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्येही बंद दाराआड चर्चा झाली होती, तेव्हाही ती उघड झाली नव्हती. दोन मित्र पक्षांमधली चर्चा उघड झाली नाही, आधी नंतर स्पष्टच केली आहे. आम्ही कुठलंही आश्वासन दिलं नाही, हे उघडपणे बोललेलो आहोत. जे कल्पोकल्पित हॅल्युनिशियामध्ये स्वतःला पडलेल्या स्वप्नामध्ये जगतात, त्यांना काय दुसरं सुचलं असेल तर त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. हिंदी में जानना चाहेंगे आशीष जी, प्रियंका चतुर्वेदी ने कहा था कि सावरकर को लेकर जो बयान दिया था, शिवसेना का डबल स्टैंडर्ड नजर आ रहा है इसको पूरे में. कौन है ये प्रियंका चतुर्वेदी? इनका महाराष्ट्र के लिए कंट्रीब्यूशन क्या है? कौन से दल से वो आई थी और राज्यसभा के लिए कौन से दल तक पहुंची है? इस प्रकार का सावरकर जी का अपमान करने का बयान गलत तरीके से करना, ये महाराष्ट्र को मान्य नहीं, हमें मान्य नहीं, भारतीय जनता पार्टी को कधीही मान्य नहीं है. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन भाजप नेते आशिष शेलार भाष्य करताना दिसत होते. पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात, आज अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसेवा 2019च्या रखडलेल्या नियुक्त्यांबाबत बैठक होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी प्रशासनाला तात्काळ नियुक्ती आदेश देण्याबद्दल सांगितलंय. पण 15 जुलैचा GR येऊन 6 महिने झाले तरी अजून प्रशासनाकडून दिरंगाईच सुरू आहे. मंत्र्यांचे आदेश प्रशासनाकडूनच पायदळी तुडवले जातात. 1.5 वर्ष झालं निकाल लागून, पण अजून नियुक्त्या नाहीत. नैराश्यामध्ये असलेल्या 413 उमेदवारांनी आत्महत्या करावी अशी शासनाची भूमिका आहे का? नियुक्तीचे आदेश लवकरात लवकर काढले नाहीत तर 413 उमेदवार परत एकदा तीव्र आंदोलन करतील. जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, म्हणजे 2019च्या नियुक्त्या आहेत, आदेशाबद्दलचा काढण्यात आला, GR काढण्यात आला, तरी या नियुक्त होऊ शकलेली नाहीये. ही बैठक घेण्याची वेळ काय येते? विशाल, हा प्रश्न गेली 1.5 वर्ष प्रलंबित आहे. आपण सातत्याने तो मांडतोय, या मुलांच्या समस्या काय आहेत. 1.5 वर्ष झाले, एक्झाम क्लिअर झाले, त्याचं सिलेक्शन झाले, पण अजूनही यांना नियुक्तीपत्र मिळत नाही किंवा नियुक्ती मिळत नाही, ट्रेनिंगला पाठवलं जात नाही. यांनी वारंवार पाठपुरावा केलाय, मंत्र्यांना भेटलेत, पण पुढं काही होत नाही. नेमकं कुठं घोडाळलंय आपण या मुलांकडनंच विचारूया. महेश, मला सांगतो कुठल्या पोस्टसाठी सिलेक्शन झाले आणि काय अडचणी, कोण नेमकं झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, तेच नाव सांग. माझं सहाय्यक गटविकास अधिकारी या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे. सध्या माननीय उपमुख्यमंत्री असतील आणि सामान्य प्रशासन विभागाचे
राज्यमंत्री असतील दत्ता मामा भरणे, ह्या दोघांनी सुद्धा प्रशासनाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर यांना नियुक्त्या द्या आणि यांचा विषय मिटवा. कारण 2-3 वर्ष होतात आज पूर्वपरीक्षा देऊन, 1.5 वर्ष होतात आज निकाल लागून, पण तरी 1.5 वर्षापासून विद्यार्थी घरात आहे. मग यांनी सांगितलेलं आहे, पण प्रशासन अजूनही त्या अशा प्रकारच्या स्टेप्स घेत नाही, नियुक्त्या देत नाहीत. महत्वाचं म्हणजे काय, ह्याच्या अगोदर CPTPचा जो प्रोग्राम व्हायचा, ट्रेनिंगचा प्रोग्राम व्हायचा, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मेडिकल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या प्रोसेस सायमल्टेनियसली सुरू व्हायच्या. पण आता ह्याच बॅचसाठी अतिरिक्त आपले म्हणजे सामान्य प्रशासन विषयाचे सचिव असतील किंवा जे तिथले पदाधिकारी असतील, त्यांनी असं सांगितलं की पूर्णतः जोपर्यंत सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही किंवा पूर्णतः सर्वांचं मेडिकल होत नाही तोपर्यंत आम्ही जॉईनिंग देणार नाही. मग किती दिवस चालणार आहे? समजा एखाद्या विद्यार्थ्याला 1 महिना लागला, पूर्ण त्याची 1 महिना लागला की त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही किंवा त्याला मेडिकल परत करावं लागलं, मेडिकलमध्ये काय प्रॉब्लेम आला, एखाद्याच्या कास्ट व्हॅलिडिटीमध्ये प्रॉब्लेम आला, एखाद्याच्या सर्टिफिकेटमध्ये आला, एखाद्याच्या नॉन क्रिमिनलमध्ये प्रॉब्लेम आला, तर त्याच्यासाठी पूर्ण तुम्ही बॅचला थांबवणार आहात का? मग काही अजून किती दिवस थांबायचं, हाच प्रश्न. आणि आमची पूर्णतः आज मीटिंग होणार आहे, आज बैठक होणार आहे सामान्य प्रशासन विभागाची. तर त्या बैठकीमध्ये आम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही आमच्याकडे बघा की 1.5 वर्षापासून हा विद्यार्थी कशा परिस्थितीतून जातोय, कोणत्या नैराश्याच्या अवस्थेमधून जातोय आणि हे नैराश्य अजून किती दिवस आणि कोणत्या कारणासाठी आम्ही सहन करायचं. आज UPSCच्या लेवलला बघायला झालं तर 2 परीक्षा झालेल्या आहेत, 2 परीक्षा होऊन सुद्धा 2 परीक्षा झाल्यानंतर दुसरी बॅच त्यांची जॉईन झालेली आहे आज. मग महाराष्ट्र सरकारमधून एकाच परीक्षेला, ज्याच्यामधून हायेस्ट परीक्षा घेतली जाते, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, BDO अशा पद्धतीच्या ह्या पोस्टसाठीचं हे जर सिलेक्शन असेल, महाराष्ट्रातलं एकदम मोठी सर्वात परीक्षा असेल, त्या परीक्षेसाठी जर 2-2 वर्ष लागत असतील नियुक्त्यांसाठी, टोटल ओव्हरऑल 3-3.5-4 वर्ष जात असतील प्रक्रियेसाठी, तर खरंच कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याचा कुठेतरी प्रशासनाने विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा. आज मीटिंग आहे, आज मीटिंग आहे सामान्य प्रशासन काय विभाग. भूमिका असेल तुमची? नाही, आमची भूमिका हेच आहे की तुम्ही आजच्या आज क्लिअर करा की तुम्ही कशासाठी थांबवणार आहात. आणि समजा जर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही 2 महिने जर त्याचं मेडिकल झालं नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाणार आहे, तर त्या एका विद्यार्थ्यासाठी तुम्ही 413 उमेदवारांना वेटीस धरणार आहात का? तर आजच्या मीटिंगमध्ये आमची सर्वांचीच भूमिका 413 उमेदवारांची की तुम्ही आमच्याबद्दल निर्णय घ्या आणि माननीय राज्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर नियुक्त्यांचे आदेश काढा, त्या पद्धतीने तत्काळ आमच्या नियुक्त्यांचे आदेश काढावेत. विशाल, खरं तर समजा एखाद्या मुलाचं काही डॉक्युमेंटेशन डाऊटफुल असेल तर त्याला तुम्ही बाजूला काढून त्याचं पेंडिंग ठेवून बाजूला अलग करून बाकीची बॅच पाठवू शकता प्रशासनाकरता, पण तसं होत नाही. त्याच्यामुळे हे सगळं लेंदी प्रोसेस होते. मला सांग, तुझं काय सिलेक्शन आणि काय तुझी भूमिका आहे? माझ्या ठिकाणी नाहीपर्यंत सिलेक्शन झालं आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मुलांना ताप होत आहेत. 1.5-2 वर्षाला तुम्ही जॉईनिंग देत नसाल, व्हेरिफिकेशन झालं आहे, मेडिकल झालं आहे, सर्व गोष्टीची पूर्तता होऊन देखील जर अन्याय होत असेल तर या ठिकाणी खरंच महाराष्ट्रातील मुलांवरती गोरगरिबांची मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे. तर माझी या ठिकाणी विनंती अशी आहे की लवकरात लवकर जॉईनिंग देऊन हा मार्ग सुकर करावा आणि येणाऱ्या मागच्या मुलांनाही या ठिकाणी त्यांच्या परीक्षा होतील जॉईनिंग द्यावं, ही माझी या ठिकाणी विनंती आहे. खरं तर 1.5 वर्ष स्वप्नील गेलं आपल्यातनं सोडून, बरोबर. असं पुन्हा दुर्घटना घडू नये, म्हणजे आपल्या सर्वांची इच्छा आहे. ते टाळण्यासाठी आता तातडीची पावलं काय उचललं? बघा काय होतं, 1.5 वर्षापासून विद्यार्थी नैराश्यामध्ये, 1.5 वर्षापासून एखादा विद्यार्थी नैराश्य सहन करत असेल तर त्याची मानसिक परिस्थिती काय असते ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःला त्या जागी ठेवावं आणि मग विचार करावा की काय शक्यता असू शकतात, काय असू म्हणजे कशा प्रकारे तो विद्यार्थी ते सगळं प्रेशर सहन करतो. मधला मार्ग काढावा जेणेकरून परत हे टोकाचं पाऊल करणार नाहीत किंवा परत विद्यार्थ्यांवरती वेळ येऊ नये की ते रस्त्यावरती उतरून स्वतःच्या हक्कासाठी लढतील. ह्याच्यासाठी मधला मार्ग काढावा जेणेकरून सर्वांना व्यवस्थित न्याय भेटेल आणि योग्य त्या कृती व्यवस्थित अंमलबजावणी केली जाईल. विशाल, हाच तो शास्त्री चौक आहे जिथं MPSCच्या मुलांचा उद्रेक झाला होता परीक्षा पुढे ढकलल्यानंतर. त्याच शास्त्री चौकातनं आपण लाईव्ह करतोय. खरं तर प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. आज मीटिंग आहे 4 वाजता, ते सुजाता मॅडम आहेत त्यांच्यासोबत, तर त्यांनी तात्काळ हा निर्णय घ्यावा. तिथं सगळं घोडं अडलंय, कारण स्वतः अजित पवारांनी त्या मॅडमला सुनावलेलं आहे की हा विषय लवकर मिटवा, पण काही होत नाहीये. आशा करूया आज तरी हा प्रश्न मिटेल. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या संवादाबद्दल. विद्यार्थ्यांचा संयम संपायला लागलाय आणि त्यामुळे लवकरात लवकर नियुक्त्या ज्या त्या केल्या जाव्यात अशी मागणी ते करताना दिसत आहेत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. पुढे पाहूयात, नव्या ओमायक्रॉनचा धोका वाढण्याआधीच काळजी घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. तसंच शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याला सरकारनं प्राधान्य देत निर्णय घेतला असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. ST कामगारांनी तुटेपर्यंत ताणू नये, कामावरती परत यावं असं देखील आवाहन करायला ते विसरले नाहीत. गरीब माणसाचा, मुला मुलींच्या शाळा सुरू झाल्या त्या विद्यार्थिनींचा आणि ज्यांच्याकडं दुसरं कुठलंही वाहन, इतर राज्यातनं येताना आज देखील आपण जर कुठं दिल्लीला किंवा इतर राज्यात गेलो तर त्यांना 48 तासाचा RT-PCR दाखवावा लागतो.
आता मग आपल्याला तिकडे जाताना दाखवावं लागतो तर तिकडनं पण इतर राज्यातनं आलेल्यांना दाखवावं लागेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण सध्या या तिसरा जो म्हणजे आता जो विषाणूच्या बद्दल आपण बरंच काही बोलतोय त्याच्या संदर्भातले काही पेशंट सापडलेत असं कानावर येत आहे. असं असताना आपण काळजी घेतलेली जास्त चांगली. आता तर चक्रवर्तींना तिथं मुख्य सचिव म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने नेमलेलं आहे. मुदतवाढीचा जो प्रस्ताव असतो ते कुठलीही राज्य केंद्राकडेच पाठवतात. माझ्या माहितीप्रमाणे केंद्राकडे 3 राज्यांचे प्रस्ताव गेलेले होते. त्याच्यातल्या 2 राज्यांच्या प्रस्तावावर त्यांना 3-3 महिन्याची मुदतवाढ मिळाली, परंतु कुंटे साहेबांना मुदतवाढ मिळाली नाही. मग मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक त्याच दिवशी केलेली आहे, म्हणजे त्यांची मुदत संपल्या आणि चक्रवर्तींच्यावर चीफ सेक्रेटरी म्हणून सिनियरिटीप्रमाणे जबाबदारी टाकली. शाळाच्या संदर्भामध्ये आपण माझी स्वतः वर्षाताई गायकवाडांच्या बरोबर चर्चा झाली. आम्हीच कॅबिनेटमध्ये त्यांना सांगितलेलं होतं, त्यावेळेस हा नवीन विषाणू नव्हता आणि त्यावेळेस 1 डिसेंबरपासून सुरू करा, कारण जवळपास 1.5 वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला गेलेला. मुलांचं पण अतोनात नुकसान होतं, पण मुलांचं पण सुरक्षिततेचा मुद्दा, आरोग्याचा मुद्दा हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आता थोड्या वेळापूर्वी कदाचित वर्षाताई मंत्रालयामध्ये आल्या असतील. मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी पण ही गोष्ट कानावर घाला. इतर राज्यातले मुख्यमंत्री आले म्हणजे ते काही उद्योग धंदे पळवायला आले हा अर्थ कसा काय निघतो? या संदर्भात उद्योगपती जिथं जिथं त्यांना कामगार किंवा जागा, पाणी, लाईट, रस्ते ह्या पायाभूत सुविधा व्यवस्थितपणे मिळतात तिथं तिथं जाण्याचा प्रयत्न करतात. काही जण रेड कार्पेट टाकतात, काही जण ॲडिशनलच्या सवलती देतात. असं मागे देखील राज्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणताना झालेला आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय इंडस्ट्री डिपार्टमेंट घेऊ शकतात, राज्याचे प्रमुख घेऊ शकतात. खरं मी मागेही सांगितलं की मागचा इतिहास बघितला तर आता बऱ्यापैकी पगार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, वाढ चांगली करण्यात आलेली आहे. गरीब माणसाचा, मुलामुलींच्या शाळा सुरू झाल्यात त्या विद्यार्थिनींचा आणि ज्यांच्याकडं दुसरं कुठलंही वाहन स्वतःचं नाही आहे अशांना एस टीशिवाय पर्याय नसतो, त्या सर्वसामान्य जनतेचा विचार या सगळ्या कामगारांनी, ड्रायव्हर कंडक्टरनी केला पाहिजे. काही जणांनी प्रतिसाद दिला आहे, काम सुरू केलेलं आहे, त्यांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत, परंतु अजूनही काही ठिकाणी मात्र टोकाची भूमिका आहे. परबांनी बऱ्याचदा सांगितलं की टोकाची भूमिका घेत असताना आम्हाला देखील एस टी महामंडळ म्हणून कुठला तरी कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नका. पुढे पाहूयात. कोरोना काळात निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर कंत्राटदारांकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. लोकसभेत आज ते चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी केंद्र सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली. कार्यकाल में पीएम केयर फंड से जो वेंटिलेटर दे चुके थे, जो पीएसए प्लांट देने की व्यवस्था हुई थी, दुर्भाग्य से मुझे कहना पड़ रहा है कि पीएम केयर के माध्यम से जो वेंटिलेटर दिए गए थे उसमें से 60% वेंटिलेटर आज भी काम में नहीं है, आज भी नहीं है. और ये मंत्री जी को उसकी जानकारी होनी चाहिए कि मंत्री जी का या प्रधानमंत्री जी का उसमें कोई कसूर नहीं है, उसमें गलती नहीं है. लेकिन जिस एजेंसी को ये काम दिया था उन्होंने पैसा लिया, लेकिन 3rd क्वालिटी के वेंटिलेटर वहां सप्लाई किए. दरम्यान खराब व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी अशी मागणीही यावेळी विनायक राऊत यांनी केली आहे. आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो वेंटिलेटर दिए थे वो लोगों के उपयोग में नहीं आए. इस चर्चा के माध्यम से मैं विनती करना चाहता हूं सभापति महोदय, आपके माध्यम से मंत्री महोदय जी से. मंत्री महोदय, मांडविया जी एक अच्छे कामयाब होने वाले मंत्री है.
मुझे आदर है उनके प्रति, कभी भी जाए उनके पास कुछ भी कहे तुरंत मदद करते हैं, लेकिन उनके ऐसे कोऑपरेटिव नेचर का दुरुपयोग जो लोगों ने, जो ठेकेदारों ने की करके लोगों को तकलीफ देने का काम किया, उस ठेकेदारों को, उस सप्लाई करने वाले एजेंसी के ऊपर कड़ी कारवाई करने की आवश्यकता है। लसीकरणाच्या मुद्द्यावरही विनायक राऊत यांनी लोकसभेत भाष्य केलं। देशात दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ही फक्त 54 कोटी आणि त्यामुळे देशातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त 38% लोकांनी दोन्ही डोस घेतलेत। त्यामुळे यात आपण समाधान कसं मानायचं असा सवालही यावेळी खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला। 2 दिसंबर, आज 2 दिसंबर सवेरे 9 बजे की जो जानकारी है, तो अपने देश में डबल डोज लेने वाले की संख्या 45,82,78,988 इतनी है। यानी पूरे देश के जितनी आबादी है उसे सिर्फ 38% लोगों की डबल डोज हो चुकी है। क्या इसमें हम समाधान मानेंगे सभापति महोदय? सभापति नहीं, समाधान नहीं मान सकते, क्योंकि आज कहां भी जाए, एयरपोर्ट में जाए, बस में जाए, ट्रेन में जाए या कहां भी जाए, 2 डोज है तो सर्टिफिकेट दिखाइए, नहीं तो बाहर जाइए। जब तक 2 डोज पूरा करके लोगों को एक समाधान नहीं प्राप्त हो रहा है, तब तक हम लोग खुशी नहीं मना सकते सभापति महोदय। लसीकरण आणि लस पुरवठा यावरून विनायक राऊतांनी केंद्रावर निशाणा साधलाय। 13 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात लसींचा पुरवठा कमी का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। गुजरात, उत्तर प्रदेशला त्यांनी भरभरून दिलं, मग महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने का पाहता असंही विनायक राऊत म्हणाले। बीच में ऐसा हो रहा था कि जहां भारतीय जनता पार्टी की सरकार है उनको भर भर के दे देना, पूरा खाली करके दे देते थे, और जहां भारतीय जनता पार्टी की सरकारें नहीं है वहां कंजूसी क्यों कर रहे थे? सभापति महोदय, उत्तर प्रदेश में 11,28,40,727 डोसेज दी गए। टोटल डोसेज बताता हूं ना, टोटल डोसेज हुआ 16,38,12,323। गुजरात में 8,15,25,236 और महाराष्ट्र में 12-13 करोड़ के महाराष्ट्र में सिर्फ 11,52,43,000 है। और मुंबई जैसे बड़े शहर जहां 2.5 करोड़ लोग आबादी है, सभापति महोदय, आपका भी प्यारा शहर है वो, वहां सिर्फ 1 करोड़ 1.5 करोड़ इतना ही देकर इस देश के सारे देशवासियों मुंबई सबको बहुत प्रिय है। मुंबई सबको बहुत प्रिय है जी। नहीं, गुजरात की संख्या कम है ना प्रधान जी? नहीं, सभापति महोदय, इस देश के 130 करोड़ जनता आदरणीय प्रधानमंत्री जी की है, आदरणीय स्वास्थ्य मंत्री जी की है, तो ऐसा दुजाभाव क्यों कर रहा? महाराष्ट्र देखो तो टेढ़ी नजर से देखे, गुजरात देखो तो अच्छी तरह से मदद करे, उत्तर प्रदेश इलेक्शन आने वाले, इसके लिए उनको ज्यादा से ज्यादा उनको दे दे। ऐसा नहीं होना चाहिए सभापति महोदय, ऐसा नहीं होना चाहिए, जनसंख्या के आधार पर देना चाहिए। यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।